मैत्रिणींनो, आज आपण पाटवडीची रस्सा भाजी बनवणार आहोत. पण ती थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे पौष्टिक आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट लागते ते मी तुम्हाला आता सांगते. हे आहे धने, 1 चम्मच जिरे, खोबरं, चिरलेला कांदा स्वच्छ, थोडे मिरे, 2 लवंग आणि कलमी, 2 बडी विलायची आणि 2 छोटी विलायची, आणि हे आहे लाल वाळलेला मिरच्या, सांबाराच्या काड्या, 1 वाटी मेथी, 4 बादाम आणि 4 काजू. हे झालं आपलं रश्श्याचं इन्ग्रेडियंट. तर पाटवडीसाठी हा आहे खोबरा किस, सांबार, हे 1 वाटी बेसन. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रश्श्याची तयारी करूया. थोडं तेल घालून प्रथम धने, त्यानंतर बडी इलायची, थोडं जिरे, आपण त्यामध्ये आपण लाल मिरच्या टाकून घेऊ आणि याच्यामध्येच थोडं आपण खोबरं परतून घेऊया. याच तेलामध्ये आपण कांदा परतून घेऊया. मध्ये काढून घेऊया. हे आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. याच्यामध्येच आपण असं करूया, या काड्या थोड्या, आता हे झालं आहे बघा, हे सगळं काढून घेऊया. याला आपण 5 मिनिट थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आपण मिक्सरमधून याला बारीक पेस्ट तयार करून घेऊ. तोपर्यंत आपण पाटवडीसाठी तयारी करूया. थोडं तेल घालू आणि तेलामध्ये आपण हा जो खोबरा किस आहे हा थोडा परतून घेऊ. असा ब्राउनिश याला भाजून घेऊया. आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. पाटवडीसाठी बेसन भाजून घेत आहे, झालेला आहे आता हे. आता हा बघा खोबरा किस असा थोड्या वेळाने असा क्रंची येतो. आता आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून याला ना चांगलं बारीक करून घेऊया. हे वाटण तयार केलेलं आहे. तर आता रस्सा कसा बनवायचा ते बघा. आणि आपण ना इथे स्टीलची कढई वापरली आहे, कारण आपण ॲल्युमिनियमची कढई जर वापरली तर त्याचं ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतो आणि तो आपल्या पोटात जातो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला प्रॉब्लेम येते. मोहरी, 2 लवंग, कलमी, त्याच्यानंतर आपण जिरे घालूया. त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट मेथी. आता हा हिंग, हे धनेपूड टाकून घेऊया. 1/4 चम्मच हळदी, मेथी पावडर, याला व्यवस्थित परतून घेऊया. याच्यामध्ये आपण वाटण घालूया. थोडी पेस्ट आपण पाटवडीसाठी ठेवूया, ठीक आहे. थोडा सांबार घालूया. आता बघा याला पूर्ण तेल सुटलेलं आहे बघा, हे बघा साईडने पूर्ण असं तेल सुटलेलं आहे. म्हणजेच आपला आता हा मसाला पूर्ण व्यवस्थित झाला. आता याच्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट घालूया. याच्यामध्ये थोडं आपण काश्मीरी लाल तिखट, कलर छान येतो याला. याच्यामध्येच थोडा आपण काळा मसाला टाकायचा. मसाला आपल्याला जास्त वापरायचा नाही आहे, तर आपल्याला लागेल एवढं रस्सा बनवायचा आहे तेवढं आपण पाणी घालूया. तर आपण 1 वाटी बेसन पिठाच्या याला पाटवड्या बनवायच्या आहे. त्याच्यासाठी आपण 1.5 ग्लास हा पाणी पुरेसा आहे. छान उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे. आता आपण पाटवडीला सुरुवात करूया. खोबरा किस आहे हा थोडा जाडा खोबरा किस आहे, कुठून घेते याच्यामध्ये. रश्श्यामध्ये आपण 1 चम्मच मीठ घालूया. मीठ हे कधी पण शेवटी घालायचं. मोहरी टाकली, जिरा, थोडा हिंग टाकूया, मेथी पावडर, धने पावडर, 1/4 हल्दी पावडर, हा आपण तयार केलेला
मसाला घालूया. त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच तिखट घालूया. त्याच्यामध्ये आपण बेसन घालू. त्याच्यासोबत खोबरा किस. याच्यामध्ये सोडण्यासाठी पाणी गरम करून घेऊया. तोपर्यंत आपला बेसन छान परतून घेऊया. याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच मीठ. तर हे आपलं बेसन छान झालं. याच्यामध्ये आपण सांबार घालून घेऊ. इकडे पाणी उकळलेलं आहे गंजामध्ये. हे पाणी याच्यामध्ये सोडून देऊया. त्याला 1 मिनिट असं शिजू द्यायचं आहे. आता हे सुंदर आपलं वडीचं बॅटर तयार झालेलं आहे. व्यवस्थित शिजलं पण आहे. हे बघा, खूप सुंदर. आता हे बंद करून घेऊ आपण. आता हे बघा, ह्याच्यामध्ये आपण थोडं तेल घालून याच्या वड्या करूया. याच्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया. चला, असं आपण सेट करून घेऊया आणि याच्या वड्या मग पडून घेऊया. थोडी वरून कोथिंबीर बारीक. आपण गरम गरम वड्या बनवून घेऊया. आता आपल्या ह्या सुंदर वड्या तयार झालेल्या आहे आणि हा आपला आता रस्सा तयार झालेला आहे. आता आपण याला सर्व करूया. या डिश आहे बघा. याच्यामध्ये या रश्श्यामध्ये जी आपण मेथी घातली आहे त्या मेथीमुळे याला अप्रतिम अशी टेस्ट येत आहे. आता ही आपली झाली डिश तयार. याच्यासोबत आपण लच्छा पराठा जर तयार केला तर इतकी सुंदर म्हणजे डिश तयार होते की बस. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये लच्छा पराठा कसा बनवायचा मी ते तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू मैत्रिणींनो. तुम्ही एकदा परत करून बघा आणि मला कमेंट करून सांगा.